मैत्रिणींनो, आज बघणार आहोत आपण बटाट्याची हिरवा रस्सा भाजी। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया। चटणीसाठी मी इथे 1 कांदा, खोबऱ्याचे काप, 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे, तसेच कोथिंबीर घेतलेली आहे। फोडणीसाठी लागणारे तेल, हळद, गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ। आता आपण बटाटा सोलून कापून घेऊ। आपण हिरवी चटणी करून घेऊ। हिरवी चटणीला साहित्य मी भाजून घेतले आहे। भाजलेले खोबऱ्याचे काप, भाजलेला कांदा, भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर घेतलेली आहे, 8 ते 10 लसूण पाकळ्या, अद्रकाचा तुकडा आणि 6 हिरव्या मिरच्या। याचं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊ। चटणी याप्रमाणे बारीक अशी वाटून झालेली आहे। तर आपण आता बटाटे कापून फ्राय करून घेऊ। इथे मी तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये आपण जिरे मोहरीची फोडणी घालणार आहोत आणि त्यामध्ये बटाटे घालणार। आपले बटाटे चांगले वाफून झालेले आहेत। आता गॅस बंद करू। भाजीला फोडणी घालण्यासाठी आपण इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये आपण जिरे मोहरी घालणार आहे। त्यामध्ये केलेली चटणी घालणार आहे। चटणीमध्ये पाव चमचा हळद घालणार आहे, पाव चमचा गरम मसाला घालू। ही चटणी चांगली परतून घेऊ। आपल्या चटणीला चांगले तेल सुटलेले आहे। त्यामध्ये आपण आता फ्राय केलेला बटाटा घालू। त्यामध्ये गरम केलेले पाणी घालू। भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि भाजीला 5 ते 6 उकड्या येऊ देऊ। आपल्या भाजीला इथे उकड्या आलेल्या आहेत। आपली भाजी आता तयार झालेली आहे। बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे। या भाजीसोबत तुम्ही चपाती, भाकरी किंवा पोळी खाऊ शकतात। तसेच तुम्ही बाजरीची भाकरीसुद्धा यासोबत खाऊ शकतात। हिरवीगार अशी भाजी आपली तयार झालेली आहे। चला मग आता आपण भाजी सर्व करूया। बटाट्याची हिरवा रस्सा, याला येडा घेंगा असेही म्हणतात। तुमच्या भागात ही भाजी बनवली जाते का? कमेंट करून सांगा।